इयत्ता 7वी, विषय इंग्रजी, युनिट 2, 2.1 वी शॅल ओव्हरकम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वी शॅल ओव्हरकम ही कविता पाहूयात. कवितेचा अर्थ समजून घेण्यापूर्वी सुरुवातीला आपण ही कविता म्हणूयात. कविता म्हणत असताना तुम्ही तुमचे पाठ्यपुस्तक समोर ठेवा, म्हणजेच जे कठीण शब्दार्थ आहेत त्यांचे उच्चार तुम्हाला लक्षात येतील. लेट्स स्टार्ट. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall walk hand in hand, we shall walk hand in hand, we shall walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome someday. विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर कविता आहे पहा ही. यातून तुम्हालाही खूप काही बोध घेण्यासारखा आहे. तर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 36वर या कवितेमध्ये काय आहे किंवा या कवितेमधून आपण काय शिकणार आहोत हे थोडक्यात सांगितलेलं आहे. पहा या ठिकाणी वी शॅल ओव्हरकम वॉज यूज्ड ॲज अ प्रोटेक्ट सॉन्ग इन द सिव्हिल राईट्स मुवमेंट्स इन द USA. तर या ठिकाणी USA म्हणजे काय? युनायटेड स्टेट अमेरिका. तर अमेरिकेमध्ये नागरी अधिकारांविषयी चळवळी झालेल्या होत्या. त्यावेळेस वी शॅल ओव्हरकम हे गाणे प्रोटेस्ट सॉन्ग म्हणून वापरण्यात आलेले होते. दी सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी, डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस अँड होप. म्हणजे हे जे गाणे आहे ते एकी, त्यानंतर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीचा निश्चय आणि आशा या गाण्यामधून आपल्याला दिसून येतात. धिस सॉन्ग हॅज मेनी व्हर्जन्स. म्हणजे या गाण्याचे अनेक व्हर्जन आहेत. दी वेल नोन हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग होंगे कामयाब वॉज बेस्ड ऑन वी शॅल ओव्हरकम. मुलांनो, आपण हिंदीमध्ये नेहमी आपल्या राष्ट्रीय सणांच्या वेळेस गाणं म्हणतो पहा, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. तर हे जे गाणे आहे ते वी शॅल ओव्हरकम या गाण्यावरच आधारित आहे. यानंतर आपण कवितेचा अर्थ पाहूयात. सुरुवातीला पहा, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे. तर आता या ठिकाणी ओव्हरकम म्हणजेच काय? तर मात करणे किंवा बाहेर पडणे. आता या ठिकाणी त्यांना कवीला काय सांगायचं आहे पहा. आम्ही कधीतरी या संकटातून किंवा यातून बाहेर पडू. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. म्हणजेच
मला हृदयापासून विश्वास आहे, स्वतःवर विश्वास आहे की आम्ही यातून कधीतरी बाहेर पडू. वी शल वॉक हँड इन हँड, वी शल वॉक हँड इन हँड, वी शल वॉक हँड इन हँड समडे. कधीतरी आम्ही हातात हात घालून एकत्र चालू, असा याचा या ठिकाणी अर्थ होतो. आता हातात हात घालून एकत्र चालणे म्हणजे काय पहा, तर सर्वजण जर मिळून एकत्र राहिले, एकीनं राहिले, म्हणजे या ठिकाणी आपल्याला युनिटी दिसून येते पहा. तर एकत्र राहिले तर आपल्याला कशाचीही भीती राहणार नाही. आपण कोणत्याही अन्यायाचा किंवा संकटाचा सामना धीराने, खंबीरपणे करू शकू, कारण आपल्यामध्ये एकी असणार आहे. युनिटी इज द स्ट्रेंथ, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा स्टांजा पहा. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. म्हणजेच आज आम्हाला कशाचीही भीती नाही. आम्हाला कशाचीही भीती का नाही पहा बरं, तर आम्ही सर्वजण एकत्र आहोत, आमच्यामध्ये युनिटी आहे. त्यामुळेच आम्हाला आता कोणतेही संकट आले किंवा आमच्यावर कोणतीही परिस्थिती ओढावली तरी आम्हाला भीती नाही, कारण आम्ही एकत्र आहोत. म्हणूनच मला माझ्या हृदयापासून, अंतर्मनापासून विश्वास वाटतो की आम्ही यातून कधीतरी बाहेर पडू, या संकटावर आम्ही मात करू. पुढचा स्टांजा पहा. द ट्रूथ शल मेक अस फ्री, द ट्रूथ शल मेक अस फ्री, द ट्रूथ शल मेक अस फ्री समडे. तर आता या ठिकाणी पहा, आम्ही सर्वजण हे सत्याने वागणारे आहोत. मग हेच सत्य आम्हाला सर्वाला मोकळे करेल, म्हणजे स्वतंत्र करेल. एके दिवशी हेच सत्य आम्हा सर्वांना मोकळे करेल. म्हणजे आम्हाला आमच्या हृदयापासून विश्वास आहे, अंतर्मनापासून विश्वास आहे की आम्ही यातून कधीतरी बाहेर पडू. सत्याचा नेहमीच विजय होत असतो. सत्याने वागणाऱ्याला कितीही अडचणी आल्या तरी ते त्या संकटातून बाहेर पडतात. तर कवीला या ठिकाणी या ओळीमधून हेच सांगायचे आहे. सत्याचा मार्ग हा शेवटी विजयापर्यंत जातो. यानंतर शेवटचा स्टांजा पहा. वी शल लिव्ह इन पीस, वी शल लिव्ह इन पीस, वी शल लिव्ह इन पीस समडे. म्हणजेच कधीतरी आम्ही शांततेमध्ये जगू किंवा राहू. ओ डीप इन माय हर्ट आय डू बिलीव्ह वी शल ओव्हरकम समडे. म्हणजेच आम्हाला आमच्या अंतर्मनापासून विश्वास आहे की आम्ही कधीतरी यावर मात करू. या ठिकाणी पहा, आम्ही कधीतरी शांततेमध्ये जगू असे कवीला का वाटते सांगा. आपण शांततेमध्ये केव्हा जगू शकू, जेव्हा आपण सर्वजण एकत्र असू, आपल्यामध्ये युनिटी असणार आहे. त्याचप्रमाणे कोणतेही संकट आले तरी आपल्याला त्याची भीती राहणार नाही, कारण आपण सत्याने चालणारे आहोत. सत्याचा नेहमी विजय होत असतो. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत पहा, युनिटी, डिटर्मिनेशन अँड होप, म्हणजेच एकी, निश्चय आणि आशा, या तिन्ही गोष्टीवरच आपले जीवन अवलंबून असते. आपल्यामध्ये निश्चय असेल, आशा असेल आणि आपल्यामध्ये एकी असेल तर कोणीही आपल्याला अडवू शकत नाही, किंवा या तिन्ही गोष्टीच्या बळावर आपण आपले जीवन यशस्वीपणे जगू शकतो. प्रत्येक संकटाला खंबीरपणे तोंड देऊ शकतो. तर हेच आपल्याला या कवितेमधून दिसून येते. ही कविता तुम्ही परत एकदा तालासुरात म्हणा आणि पुढे काही कठीण शब्दार्थ दिलेले आहेत तर ते शब्दार्थ लिहून घ्या आणि त्याचे वारंवार वाचन करा.